सिद्धिविनायकच्या दर्शनाने सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगची। तर आजचा स्पेशल व्लॉग आहे पदयात्रानिमित्त। याचे आयोजक आहेत सौ पूनम मोरे अगवणे व अमित अगवणे। तर हे 10वे वर्ष चालू आहे आणि आमची ही लगबग चालू झाली होती सगळी। तर सकाळीच आयोजकांनी फुलं पाठवली होती ना, आम्हाला हार बनवायचे होते। तर असे आम्ही छान हार बनवले। आम्हाला पालखीचं दुपारनंतर पालखी सजवायची होती, त्यासाठी ही सगळी तयारी चालू होती। तर सगळ्यांनी मिळून छान असे आम्ही गप्पा मारता मारता हार बनवले। दुपारच्या वेळेत आम्ही हे हार बनवायला घेतले होते आणि आम्हाला 4-4:30च्या दरम्यान पालखी सजवायला मंदिरात निघायचे होते। तर छान अशी ही तयारी आमची चालू झाली होती आणि थोड्याच वेळात आता आमचे हारही बनवून कंप्लीट होणारच होते। आता आमचे हार बनवून झालेले आहेत आणि आता आम्ही गणपती मंदिराकडे निघणार आहोत। दुपारनंतर 4:30 वाजता आम्ही पालखी सजवायला गणपती मंदिरात गेलो। तिथं गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि आमची अशी ही लगबग चालू झाली। तर आम्ही 4-5 जण मिळून सगळेजण हे पालखी सजवायचे काम आमचे चालू होते। छान अशी फ्रेश फुलांनी आम्ही पालखी सजवली होती आणि आता मंदिरामध्ये नेहमी पूजा करणारे जे ब्राह्मण होते त्यांनी व्यवस्थित सर्व मांडणी करून प्रथम पालखीतल्या गणपतीच्या फोटोचे पूजन केले आणि त्यानंतर लगबग चालू झाली। ती पालखीला निघताना काय काय लागते त्या सगळ्या गोष्टींची तयारी करायची होती आणि इकडे छान असे पालखीचे पूजनही काकांनी केले होते। तर आता पाहूया आपण पुढची तयारी आपल्याला कशी करायची आहे ते। तर खूप सुंदर असं आयोजन पूनम मोरे अगवणे यांनी केलेलं होतं। तर इथं अमित अगवणे आणि त्यांचे सहकारी मिळून संध्याकाळचे नियोजन चालू होते आणि पूनमचीही खूप लगबग चालू होती। सगळ्यांना कार्ड देण्यात येत होते, तसेच सगळ्यांना टी-शर्ट वाटण्यात आले होते, काही जणांना वाटायचे होते। तर ही सर्व निघण्याच्या आधीची लगबग चालू होती आणि प्रत्येकजण आपापले काम चोख पद्धतीने करत होते आणि आता होणार होती गणपतीची आरती। ही पदयात्रा पूर्णपणे फ्री असते, याचे पूर्ण नियोजन पूनम मोरे अगवणे व अमित अगवणे हे दोघे मिळून करतात आणि खूप सुंदर पद्धतीने त्याचे ते आयोजन करतात। आता गणपती बाप्पाला हार घालण्यात आला होता आणि आपल्याला आता आरतीची तयारी करायची होती। आरतीचे ताट सजवण्यात आले आणि पुढची तयारी आमची सुरू झाली। सिद्धी महिला मंडळ आयोजित श्री सिद्धिविनायक मंदिर सेक्टर 10 मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिर यावर्षी केलेलं आहे। हे वर्ष 10वं आहे। 10व्या वर्षासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी खूप सुंदर प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप आभार। आपण आता या आरतीला सुरुवात करणार आहोत। आरती झाल्यानंतर ज्यांचे टी-शर्ट्स आणि आयडी कार्ड राहिलेले आहेत त्यांनी पटापट घ्यायचे आहेत। इथून आपण सुरू करणार आणि पहिला हॉल्ट आपला विक्रोळीला असेल। विक्रोळी गोदरेज सोपच्या इथे पहिला हॉल्ट असेल आणि कोणी या सगळ्या गोष्टी घेत असताना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय प्रवीणदादा म्हात्रे इथे उपस्थित राहिलेले आहेत। आम्ही सर्व महिला मंडळातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तसंच पूनम मोरे अगवणे यांनी मान्यवरांचे आभार मानले आणि सर्व भाविकांना पदयात्रेच्या सूचना देण्यात आल्या व आरतीला सुरुवात झाली। मंगलमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। उपाध्यायाची सर्वांगी सुंदर उडिशेंदुराची, कंठी तळके माळ मुक्ता
कोटी मोरेश्वरा तुघाल कोटी ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हॅलो, कोणाचे टी शर्ट्स आणि आयडी कार्ड राहिले असेल त्यांनी पटापट घ्यायचे आणि आपल्याला लवकरात लवकर पदयात्रेला सुरुवात करायची. एक्स्ट्रा गणपती बाप्पाची आरती झाली होती आणि आता पदयात्रेला निघण्याची तयारी चालू झाली होती. तर गणपतीच्या मंदिराच्या बाहेरील बाजूस एका बाजूला साईबाबांची आणि एका बाजूला मारुतीरायांची अशी मूर्तीची स्थापना केलेली आहे. त्या मूर्तींचे दर्शन घेऊन पुढच्या तयारीला सुरुवात झाली आणि खूप सुंदर असे मोहक या दोन्हीही मूर्त्या आहेत. तर कोणाला टी शर्ट भेटले होते, कोणाला राहिले होते. काही महिलांचं पालखीबरोबर फोटो काढण्याचं काम चालू होतं आणि इकडे अमितदादाचं टी शर्ट वाटपचं काम चालू होतं. तर अशी सर्व ही लगबग चालू होती. तसेच रात्रीचेही सर्व नियोजन त्यांना करायचे होते, त्याच्यामुळे त्यांची ती सगळी लगबग चालू होती. आणि छान पद्धतीने आता आम्ही पालखी घेऊन पदयात्रेसाठी सगळे सज्ज झालेलो होतो आणि आता आम्ही निघणारच होतो. तर पालखी निघण्यापूर्वी थोडेसे पाहुण्यांचे आगमन होणार होते. तर तोपर्यंत आम्ही सर्वांनी छान असे फोटो काढायचे काम आमचे चालू होते. कोण पालखीसोबत फोटो काढत होतं, तर कोण आपापल्या मैत्रिणींसोबत फोटो काढत होतं. अशा प्रकारे सर्वांनी छान असं आपले फोटो काढून घेतले आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. ज्या पाहुण्यांची आम्ही वाट पाहत होतो त्यांचे आगमन झाले होते आणि श्री M.K. मढवी साहेब आणि सौ विनया मढवी माजी नगरसेवक तर यांनी आता गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते आणि त्यांचा छोटासा असा सत्कार करण्यात आला होता. तर छान असं महिलांसोबत गप्पा गोष्टी आणि फोटो काढून त्यानंतर पुढं गणपतीविषयी चर्चा चालू होती आणि सौ पूनम अगवणे यांना माहिती देत शिवसेनेचे माजी नगरसेवक M.K. मढवी व सौ विनया मढवी यांच्यासोबत थोडेसे फोटो काढण्यात आले व थोडीशी चर्चा झाल्यानंतर पाहुणेही निघाले आणि आमचे थोडेसे महिलांचे एकमेकीसोबत फोटो काढण्यात आले आणि आता पुढची तयारी चालू केली व
गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आता आम्ही पालखी उचलायला सुरुवातच करणार होतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंदिरातून पालखी बाहेर घेण्यात आली. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पिशवी घेतली आधी? हो घेतली का पाठी बघ. आयडी कार्डची पिशवी, आयडी कार्डचे ते टाकून द्या सगळे. आयडी कार्ड माझ्याकडे. हा सगळे पिशवी टाकून. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. आम्ही सगळ्यांच्या हातात आहे. अजून गणपतीच्या गेटवर विशिष्टतः रहिवाशांनी नारळ फोडून आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये पालखीचे आगमन सुरू झाले.
आता आम्ही पदयात्रेमध्ये सामील झालो होतो आणि हायवेला आम्ही सर्व चालत होतो. सगळे आता एकदम जोशमध्ये चालले होतो. पण येताना कोणाची काय अवस्था होणार आहे ते आम्हाला काही माहीत नव्हतं. तर सर्व असे छान गणपतीच्या जयघोषाने पदयात्रा पाणी कॅरी करणं गरजेचं आहे. थोडं थोडं मधून पाणी घ्या, एक घोट. आणि आता आमची पालखी टोल नाक्याच्या जवळ येऊन पोहोचलेली आहे एकदम स्पीड मध्ये. पालखी वीस मिनिटे विश्रांती घेण्यात आली व त्यानंतर परत आमची पदयात्रा चालू झाली व स्पीडने पालखी पुढे पुढे जात होती. आकाशात सारखे विमान येत होते. खाली छान गाड्या चालल्या होत्या. झाडांवर सुंदर अशी लाइटिंग दिसत होती आणि महिलाही काही पायी चालत होत्या. ज्यांना पायी चालणं शक्य नव्हतं त्या गाडीत बसल्या होत्या आणि छान भजनही गात होत्या. मी निघाले तुम्ही येता का, माझ्या बाप्पाला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावून जणू बाप्पानं, धाडलं बोलावून जणू बाप्पानं. येईन म्हणाले मी पालखी घेऊन, येईन म्हणाले मी पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला, मी निघाले तुम्ही येता का, माझ्या बाप्पाला भेटाया तुम्ही येता का. अशा पद्धतीने छान असं एन्जॉय करत ही पदयात्रा चालूच होती आणि छान एक आम्ही एन्जॉयही करत होतो आणि आता थोडासा थकवाही आला होता. बसून राहिले हे आमच्या एकदम ज्येष्ठ नागरिक आहे, यांना ठीक आहे, पण या बाकीच्या कशाला उभ्या राहिल्या.
आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे सायनपर्यंत. खरं तर सगळेच थकले होते आणि आता आम्ही दुसऱ्या थांब्याची वाट पाहत होतो की कुठे थांबणार आहे. कारण पूर्ण प्रवासामध्ये फक्त 2च वेळा विश्रांती घेण्यात आली होती. एक पहिलं म्हणजे गोदरेज कंपनीजवळ आणि आता दुसरी आम्ही सायनजवळ विश्रांती घेणार होतो. तर सायनच्या ह्या सर्कलवर येऊन पोहोचलो होतो आम्ही आणि थोड्याच वेळात आमचा दुसरा थांबा आता येणार होता. एकमेकीच्या साथीने आम्ही पुढं चाललो होतो. असं वाटत होतं कधी आता थोडं 5-10 मिनटं बसूया आणि थोड्याच वेळात आम्ही आमच्या दुसऱ्या थांब्यावर आता पोहोचणारच होतो. पाहू शकता हा सायनचा सर्कल आहे. तर छान असं एकमेकींसोबत गप्पा मारत आणि खूप आनंदाच्या भरामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण करून आम्ही पुढे पुढे रस्ता सरकत होतो. आणि आता पुढच्या 5 मिनटावरच आमचा दुसरा थांबा येणार होता. तर तिथेही चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. पण आता आम्हाला खाण्याची किंवा पिण्याची काहीही इच्छा राहिली नव्हती. तर आम्ही फक्त त्या थांब्यावर थोड्या वेळ थांबून एक फ्रूट घेतलं आणि आमचा प्रवास परत सुरू झाला. किती उचलायचे गाईत नाही उचलायचं नाही सरळ करत नाही मी. चलो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. द्यायचे म्हणून त्यांनी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार मोरया. चला हो आणखी टप्पा 3 किलोमीटर वाटते. 1 तास लागतो. पहाटेचे 4 वाजलेले आहे आणि आता आम्ही दादरमध्ये पोहोचलोय. येथे भाजीवाल्यांनी भाजी मांडलेली आहे आणि आम्ही आता 15 ते 20 मिनटामध्ये मंदिरात पोहोचणार आहोत. आता पाय चालत नाही आहे, खूप थकलो आहे आम्ही, पण काही करून आम्हाला पोचायचं आहे. पाहू शकता पहाटे पहाटे भाजीवाल्यांनी असं मस्त मंडई चालू झालेली आहे. आता आम्ही कबूतरखान्याजवळ पोहोचलेलो आहे. जास्तीत जास्त आम्हाला 10 मिनिटे लागेल. प्रबोधन कर अर्ज नाव केलेलं आहे. फायनली आम्ही इथे 4:30 वाजता बरोबर पोहोचलेलो आहे आणि आता सगळे लाईनीला लागलेलो आहे. तू खाल्लंस ना पनीरची भाजी आणि चपाती तेच नाही मध्ये आम्ही संत्राने केळं खाल्लं.
एक मिनिट हा मागे आहे थोडा जरा बघू दे ना बाळा उशीर आलं शूटिंग नाही काढू शकत सिद्धिविनायकाचे दर्शन व आरती करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. येताना आमच्यासाठी 2 बसेस ठेवण्यात आल्या होत्या. एका बसमध्ये पूर्ण लेडीज आणि एका बसमध्ये सर्व जेंट्स अशा 2 बस ठेवण्यात आल्या होत्या. तर येताना सर्वांना नाश्ता आणि पाणी देण्यात आले व आमचा प्रवास सुरू झाला. सकाळी 8 वाजता आम्ही ऐरोलीमध्ये येऊन पोहोचलो व गणपतीच्या गेटवर पालखीचे पुन्हा एकदा आरती करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता परत एकदा आपल्याला मंदिरात पालखी ठेवून आरती करायची होती आणि त्यानंतर सगळ्यांना नाश्त्याची सोय करण्यात आलेली होती. तर आता आपण आरती करूया आणि त्यानंतर सर्वजण नाश्ता करून आपापल्या घरी जाणार होते. करता विरता विघ्नाची पृथ्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर
छोड़ोगे तब मैं खाऊंगी। ओए त्यानं द्या डोलो नाही घेतलेली डोलो पेन किलर नाहीये किसको चाहिए ये खाना नहीं खा रहे, ये खाली बांट रहे सबको. नहीं मैं खाऊंगी। अशा रीतीने खूप सुंदर असे नियोजन केलेले होते आणि आमची पदयात्रा खूप आनंदमयी झाली होती. त्याबद्दल पूनम मोरे अगवणे व अमित अगवणे यांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.